एकदम हे पा इथं कचरा इथं जायचं हे पाय राहिलेलं पा नाही, याला गटरच म्हणला. भाजी मंडी राहिलीच नाही वैजापूरला. वैजापूर शहरातील नवीन भाजी मंडईचे रूपांतर गटारीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे या भाजी मंडईमध्ये पाणी साचले आहे. अगोदरच साचलेला कचरा आणि त्यानंतर मुसळधार पावसाचे पाणी तुंबल्याने या भाजी मंडईचे रूपांतर गटारीतच झाले आहे. भाजी मंडईमध्ये प्रचंड प्रमाणात दुर्गंध पसरली आहे. या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त केला असून ही भाजी मंडी नव्हे तर गटार आहे असे विधान नागरिकांकडून करण्यात आले आहे. भाजीपाला खरेदी करण्यासाठी वैजापूर शहरातील भाजी मंडीत आला आहात. इथलं घाणीचं साम्राज्य बघून काय वाटतंय तुम्हाला? खूपच अवघड वाटतंय सर. या ठिकाणी इतकी घाण आहे की त्या ठिकाणी आपण भाजीपाला घेतोय याची आपल्याला खरंच खूप मोठी खंत वाटते की जे आपण अन्न खातोय त्या ठिकाणी इतकी घाण आहे की ते भाजीपाला सुद्धा घ्यावं वाटत नाही. इतकी घाण या ठिकाणी झाली. तिकडून तर रस्ता पण राहिलेला नाही आणि इथून गाडी सुद्धा येत नाही. पायी जर यायचं म्हणलं तर गुढी इतकं गटार झालेलं आहे. इथं खूपच वाईट परिस्थिती सर. भाजी मंडी म्हणावं हिला की गटार म्हणावं? नाही, याला गटरच म्हणला. भाजी मंडी राहिलीच नाही वैजापूरला. आणि जे काय रोडच्या काढायला बसताय लोक तो पण ऍक्सिडेंटचा प्रॉब्लेम आहे आणि मध्ये बसायला जागा नाही. त्याच्यामुळे शेतकरी पण बसायला जागा नाही आहे आणि व्यापाऱ्यांना पण बसायला जागा नाही. आणि ज्याला घ्यायचंय त्याला पण इतकी कसरत करून म्हणजे मोटरसायकल मध्ये यावं लागतं. पैप यायचं म्हणलं तर अवघडच आहे. एकदम हे पा इथं कचरा इथं जायचं हे पाय राहिलेलं पा. भाजीपाला खरेदी करण्यासाठी आले यांनी काय आरोग्यावर परिणाम होणार नाही तुमच्या? होणार ना, हे मासे बसणार भाजीपाला. काय वाटतं तुम्हाला, हे गटार आहे की भाजी मंडी? गटारीची भाजी मंडई.